नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सध्या आपण अवकाश संशोधनाच्या क्षेत्रामध्ये भारताने विज्ञान व तंत्रज्ञानाचा कशा पद्धतीने अवलंब करायला सुरुवात केली या संदर्भामध्ये माहिती पाहतोय। विज्ञान व तंत्रज्ञानातल्या प्रगतीच्या बळावर अवकाश संशोधन क्षेत्रामध्ये भारताने कशी क्रांती घडवून आणली, उल्लेखनीय अशी कामगिरी केली, सगळ्या जगाचं लक्ष वेधून घेतलं, सगळं जग कुतूहलाने या क्षेत्रातल्या भारताच्या प्रगतीकडे पाहू लागलं, या संदर्भामध्ये आपण माहिती पाहतोय। पहा, मागच्या तासिकेला आपण अभ्यासलंय की 15 ऑगस्ट 1969 रोजी कर्नाटकातील बेंगलोर या ठिकाणी इस्रो या अवकाश संशोधन क्षेत्रामध्ये कामगिरी करणाऱ्या संशोधन करणाऱ्या संस्थेची स्थापना करण्यात आली आणि त्यानंतर 1975 मध्ये भारताने सोव्हिएत युनियनच्या मदतीने आपला पहिला कृत्रिम उपग्रह, ज्याचं नाव आर्यभट्ट असं होतं, तो अवकाशामध्ये पाठविला आणि त्यानंतर मात्र भारताने मागं वळून पाहिलंच नाही। 1975च्या नंतर जेव्हा आर्यभट्ट हा कृत्रिम उपग्रह अवकाशात सोडला, त्यानंतर काहीच वर्षामध्ये 1981 मध्ये भास्कर 1, 1979 मध्ये आणि 1981 मध्ये भास्कर 1 आणि भास्कर 2 हे कृत्रिम उपग्रह सोव्हिएत युनियनच्या मदतीने भारताने परत अवकाशामध्ये पाठवले। म्हणजे 1975 मध्ये आर्यभट्ट पाठवला आणि 1979 मध्ये 4च वर्षात भास्कर 1 हा उपग्रह, कृत्रिम उपग्रह अवकाशामध्ये पाठवण्यात आला। तर भास्कर 1 हा जो कृत्रिम उपग्रह होता, हा सुद्धा सोव्हिएत युनियनच्या मदतीनेच अवकाशामध्ये सोडण्यात आलेला आहे। आता हा उपग्रह कोणत्या तंत्राच्या साहाय्याने काम करणार होता? प्रत्येक उपग्रहाची संरचना वेगळी असते, तो उपग्रह निर्माण करण्याच्या पाठीमागचं उद्दिष्ट वेगळं असतं, त्याची कार्यप्रणाली वेगळी असते। तसं या भास्कर 1 या उपग्रहाचं कार्य दूरसंवेदन तंत्राच्या साहाय्याने चालणार होतं। दूरसंवेदन तंत्र, प्रत्येक उपग्रहाची क्षमता, कार्य, उद्दिष्ट, हेतू, स्वरूप हे वेगवेगळं असतं, कार्यप्रणाली वेगळी असते। तसं हा जो भास्कर 1 होता, हा दूरसंवेदन तंत्राच्या द्वारे काम करणारा होता। आता या दूरसंवेदन तंत्राच्या द्वारे कोणतं काम करण्याच्या हेतून मुख्यत्वे या भास्कर 1 या उपग्रहाची निर्मिती करण्यात आली होती आणि त्याचं अवकाशामध्ये प्रक्षेपण करण्यात आलेलं होतं? तर पृथ्वीच्या पृष्ठभागावर ज्या ज्या काही गोष्टी आहेत, ज्या सहज आम्हाला दिसू शकत नाहीत, पण उंचावरून मात्र त्या चांगल्या पद्धतीने दिसू शकतात, उंचावरून त्यांची छायाचित्र, त्यांचे फोटो हे चांगल्या पद्धतीने काढू शकतो आपण आणि त्या छायाचित्रांच्या माध्यमातून बऱ्याच गोष्टी आम्हाला कळू शकतात, बऱ्याच गोष्टींचा आपण अभ्यास करू शकतो। मग जंगल आवरण असेल किंवा खनिज संपत्ती असेल किंवा पाण्याचे साठे असतील, हवामानाचा अंदाज असेल, सागराचे तळ असतील, म्हणजे अशा अनेकानेक बाबी ज्या सहज आम्ही बघू शकत नाहीत, त्यामुळं अभ्यास करू शकत नाही, त्यांचं निरीक्षण करू शकत नाही, त्या गोष्टींचा अभ्यास आणि निरीक्षण करण्यासाठी या दूरसंवेदन तंत्राच्या माध्यमातून हा भास्कर 1 आणि भास्कर 2 काय करणार होते? छायाचित्र पाठवणार होते केंद्राकडं आणि त्याच्या माध्यमातून अभ्यास करणं, निरीक्षण करणं, माहिती गोळा करणं आणि त्या क्षेत्राचा विकास करणं आम्हाला शक्य होणार होतं। त्या दृष्टिकोनातून दूरसंवेदन तंत्राचा या भास्कर 1 आणि भास्कर 2 मध्ये अवलंब करण्यात आला। भास्कर 2 कधी पाठवण्यात आला? 1981 मध्ये भास्कर 2। ज्या भास्कर 2चा मुख्यत्वे उपयोग कुठं झाला? ओशनोग्राफीमध्ये। ओशनोग्राफीचा अर्थ समुद्र तळाचं संशोधन ज्या अभ्यास शाखेमध्ये केलं जातं त्याला ओशनोग्राफी असं संबोधलं जातं। समुद्र तळाचं संशोधन करणं,
म्हणजे समुद्रामध्ये सुद्धा जी सजीव सृष्टी आहे खूप मोठ्या प्रमाणात, शेकडो प्रकारच्या वनस्पती आहेत, शेकडो प्रकारचे जीवजंतू आहेत, किती प्रमाणात उपलब्ध आहेत, त्यांचं स्वरूप काय आहे, त्यांचा अधिवास कसा आहे, ते किती प्रमाणात उपलब्ध आहेत, कोणत्या जाती विलुप्त होत आलेल्या आहेत, या सगळ्यांचा अभ्यास करणं, संशोधन करणं, त्याच्या विकासासाठी प्रयत्न करणं हे कशाच्या माध्यमातून शक्य होताना दिसतंय? 1981 मध्ये भास्कर 2 हा जो उपग्रह अवकाशामध्ये प्रक्षेपित करण्यात आला आणि त्याच्या मार्फत जी काही छायाचित्र पाठवली जातात त्याच्या मार्फत समुद्र तळाचं संशोधन करणं शक्य झालेलं आहे. आणि भास्कर 1च्या माध्यमातून या पृथ्वीच्या भूपृष्ठावर जे जे काही आहे, मग जंगल आवरण असेल, जंगल संपत्ती, प्राणी संपत्ती, जंगल आवरण याचाच अर्थ प्राणी संपत्ती आणि वनस्पती संपत्ती. प्राणी संपत्ती असेल, पाण्याचे साठे असतील, या सगळ्याच्या संदर्भामध्ये पर्यावरण हवामान असेल, हवामानाचा अंदाज वर्तवणं, या संदर्भात या उपग्रहाच्या द्वारे खूप मोठा फायदा झालेला आहे. विकासाला खूप मोठी गती मिळालेली आहे या क्षेत्रामध्ये. म्हणजे पर्यावरणाचा समतोल किती ढासळलेला आहे, आपल्याला त्याच्याकडं किती मोठ्या प्रमाणात लक्ष देणं आवश्यक आहे, त्याच्याकडं दुर्लक्ष करणं आता आपल्याला परवडणारं नाही आहे, हे आम्हाला याच्या माध्यमातून कळू शकतं. तर भास्कर 1 आणि भास्कर 2 जे दोन्ही उपग्रह सोव्हिएत युनियनच्या साह्याने, त्यांच्या मदतीनं, सहकार्याने आपण अवकाशामध्ये प्रक्षेपित केलेले आहेत आणि त्याच्या मार्फत आपल्याला या गोष्टींचा फायदा होऊ शकतो. या गोष्टींमध्ये संशोधन करण्यास, विकास करण्यास, प्रगती करण्यास आम्हाला त्यांची मदत होऊ शकते. याच्यावरती टिपा लिहा असा 2 गुणांसाठी प्रश्न विचारला जाऊ शकतो. पुढे ॲपल. आता या ॲपल या उपग्रहाचं वैशिष्ट्य काय? हा पण कृत्रिम उपग्रह आहे, जसा भास्कर 1 आणि भास्कर 2 होता. ॲपलचं सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे हा पूर्णपणे स्वदेशी बनावटीचा होता. त्यासाठी लागणारं तंत्रज्ञान, त्यासाठी लागणारी साधनं, त्यासाठी लागणारे तो निर्माण करणारे तंत्रज्ञ हे पूर्णपणे कसे होते? भारतीय होते. हे या ॲपल या कृत्रिम उपग्रहाचं वैशिष्ट्य आहे. म्हणजे रिकाम्या जागेमध्ये विधान येऊ शकतं. पूर्णपणे स्वदेशी बनावटीचा भारताचा पहिला उपग्रह, पूर्णपणे स्वदेशी, आपल्याच देशाचे तंत्रज्ञ, आपल्याच देशातलं तंत्रज्ञान आणि ते निर्माण करण्यासाठीची साधनं वापरून तयार करण्यात आलेला असा पहिला कृत्रिम उपग्रह. अर्थातच कुठला? ॲपल, हे याचं वैशिष्ट्य आहे. हा 1981 मध्ये जेव्हा भास्कर 2 हा सोडण्यात आला, त्याच्या पाठोपाठच ॲपल हा उपग्रह अवकाशामध्ये प्रक्षेपित करण्यात आला. हा पूर्णपणे स्वदेशी बनावटीचा आहे आणि फ्रेंच गियाना या ठिकाणाहून त्याचं प्रक्षेपण करण्यात आलं. फ्रेंच गियाना या ठिकाणाहून प्रक्षेपण. आता याचा मुख्यत्वे उपयोग मी म्हणाले, प्रत्येक उपग्रह तयार करण्याच्या पाठीमागं उद्दिष्ट असतं, त्याची कार्यप्रणाली वेगळी असते. आणि तसंच हा जो 1981 मध्ये स्वदेशी बनावटीचा ॲपल अवकाशामध्ये प्रक्षेपित करण्यात आला, तो शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये त्याची मदत व्हावी भरघोस या दृष्टिकोनातून तयार करण्यात आलेला आहे. शिक्षणाच्या दृष्टिकोनातून कृत्रिम उपग्रहांची मदत व्हावी म्हणून ॲपल हा उपग्रह तयार करण्यात आला आणि तो अवकाशामध्ये त्याचं प्रक्षेपण करण्यात आलं. याच्यावरती 1 गुणांसाठी रिकामी जागा विचारली जाऊ शकते. पुढे इन्सॅट 1B याच्यावरती 2 गुणांसाठी टिपा लिहा हा प्रश्न विचारला जातो.
बघा, आज आपण दूरदर्शनवरती जे कार्यक्रम बघतो ते कार्यक्रम आपल्याला उपलब्ध करून देण्यात या इन्सॅट 1B चा खूप मोठा वाटा आहे. इन्सॅट 1B चं प्रक्षेपण साधारणपणे 1983 मध्ये करण्यात आलं. या इन्सॅट 1B मुळे दूरदर्शन, दूरध्वनी, दूरसंचार क्षेत्र, हवामानाचा अंदाज वर्तवण्याचं क्षेत्र असेल, आकाशवाणीचं क्षेत्र असेल, या क्षेत्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये क्रांती घडून आली असं म्हणायला काही हरकत नाही. कोणकोणत्या क्षेत्रामध्ये? दूरध्वनी, दूरदर्शन, आकाशवाणी, दूरसंचार क्षेत्र, हवामानाचा अंदाज इत्यादी क्षेत्रामध्ये या इन्सॅट 1B मुळे क्रांती घडून आली. आकाशवाणीच्या क्षेत्राचा तर विचार केला तर आपल्या भारतभरातली 207 जी आकाशवाणी केंद्र आहेत ती एकमेकांना या इन्सॅट 1B या कृत्रिम उपग्रहामुळे जोडायला मदत झाली. 207 आकाशवाणी केंद्र जोडली गेली. आणखी याचं महत्त्वपूर्ण असं काम म्हणजे या उपग्रहाच्या द्वारे जी अपघातग्रस्त झालेली जहाजं आहेत किंवा विमानं आहेत, विमानांचा अपघात झालाय आणि नेमकं विमान त्या जंगलामध्ये कुठं पडलंय हे कळत नाहीये, किंवा पाण्यामध्ये कुठं पडलंय ते कळत नाहीये, किंवा जहाजाला अपघात झालाय, अशा स्वरूपात जहाज जे अपघातग्रस्त झालंय नेमकं कुठं आहे ते कळत नाहीये. तर अशा प्रसंगी या इन्सॅट 1B च्या द्वारे जी छायाचित्र घेतली जातात त्याच्यावरून त्याचं स्थान, त्या अपघातग्रस्त विमान किंवा जहाजाचं स्थान काय केलं जातं, निश्चित केलं जातं आणि तिथं लवकरात लवकर बचाव कार्य, मदत कार्य सुरू केलं जातं. त्यासाठी इन्सॅट 1B ची खूप मोठ्या प्रमाणात मदत होते. अपघातग्रस्त जहाज किंवा विमानांचा शोध घेणं, कधी कधी जंगलात कुठं पडल्यात अपघात होऊन ते कळत नाही पाहणाऱ्याला आणि त्यामुळे त्याचा शोध घेणं आणि मदत कार्य, बचाव कार्य पाठविणे सोपे जाते. यासोबतच या इन्सॅट 1B मुळे टेलिमेडिसिन ही एक सेवा सुरू करण्यात आलेली आहे. म्हणजे दुर्गम भागात, खेडेगावामध्ये, डोंगराळ भागामध्ये, जंगलमय भागामध्ये जी काही खेडी आहेत, जो ग्रामीण भाग आहे त्या भागातल्या लोकांना तज्ञ डॉक्टरांचा सल्ला प्राप्त व्हावा. अनेक प्रकारच्या व्याधी कुठल्याही लोकांना असू शकतात, रुग्ण कुठेही असू शकतात, आजारपण कुठल्याही लोकांना असू शकतं. मग अशा लोकांना तज्ञ डॉक्टरांचा सल्ला प्राप्त व्हावा, त्यांना लवकरात लवकर औषधोपचार मिळावेत या दृष्टिकोनातून इन्सॅट 1B या उपग्रहाचं कार्य महत्त्वपूर्ण असं समजलं जातं. म्हणजे ग्रामीण आणि दुर्गम भागामध्ये टेलिमेडिसिन या सेवेद्वारे, टेलिमेडिसिनद्वारे ही सेवा आहे. तज्ञ डॉक्टरांचा सल्ला, आणि औषधोपचार मिळण्याची सोय. त्यासोबतच ग्रामीण भागामध्ये जी वैद्यकीय सेवा केंद्रे असतात, त्या प्राथमिक आरोग्य केंद्रे असतात, त्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्येच
म्हणजे कधी कधी अशी परिस्थिती निर्माण होते, एखाद्या रुग्णाला लांबवरच्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल ज्या शहरामध्ये आहे त्या ठिकाणापर्यंत पोहोचवणं शक्य नसतं, त्याला तात्काळ खूप चांगल्या अशा वैद्यकीय सेवेची आवश्यकता असते. अशा परिस्थितीमध्ये त्या गावातल्याच प्राथमिक आरोग्य केंद्रामधल्या डॉक्टरांना योग्य प्रकारचं त्या रुग्णाला हाताळण्याचं, त्याला वैद्यकीय मदत देण्याचं, प्रसंगी ऑपरेशन करण्याचं त्यांना मार्गदर्शन मिळावं यासाठी म्हणून ग्रामीण भागातली जी वैद्यकीय प्राथमिक आरोग्य सेवा केंद्र आहेत त्यांना मोठ्या शहरातल्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून सुसज्ज बनवलेल्या अशा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल्सची, तिथल्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाची, सल्ल्याची अशी मदत होऊ शकते. आणि ते शक्य कशामुळे झालेलं आहे? टेलिमेडिसिन म्हणजेच इनसॅट 1B द्वारे ही एक जी सेवा सुरू करण्यात आलेली आहे त्याच्यामुळे हे सगळं शक्य झालेलं आपल्याला दिसून येतं. म्हणजे 2 गुणांसाठी जर इनसॅट 1B वर प्रश्न विचारला गेला तरी सगळे मुद्दे आपल्याला 6-7 मुद्दे आपल्याला लिहावे लागतील, ज्याची माहिती आपल्या पुस्तकामध्ये दिलेली आहे. पुढे आहे तंत्रज्ञानातील प्रगती. म्हणजे विज्ञान आणि तंत्रज्ञान याचा वापर कुठं कुठं झालेला आहे. बघा, तंत्रज्ञानात किती प्रगती केली भारताने त्याचं उत्तम उदाहरण म्हणून आपल्या पुस्तकामध्ये दिलेलं आहे. अर्थात सगळ्याच क्षेत्रामध्ये तंत्रज्ञान आलेलं आहे. कुठलंही क्षेत्र विज्ञान आणि तंत्रज्ञानापासून पारखं राहिलेलं नाही, लांब राहिलेलं नाही, दुर्लक्षित राहिलेलं नाहीये. सगळीकडे तंत्रज्ञान आलेलं आहे. पण उच्च कोटीच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर कुठं कुठं मोठ्या प्रमाणात केला चाललाय. आपल्या पुस्तकात उदाहरण दिलेलं आहे ते रेल्वे इंजिनाची निर्मिती करण्यामध्ये. पश्चिम बंगालमधील बरद्वान नावाचा जिल्हा आहे, बरद्वान, आणि त्या बरद्वान जिल्ह्यात चित्तरंजन नावाचं ठिकाण आहे. खूप मोठी MIDC असलेलं हे ठिकाण. चित्तरंजन या ठिकाणी चित्तरंजन लोकोमोटिव्ह वर्क्स, चित्तरंजन लोकोमोटिव्ह वर्क्स या रेल्वे इंजिनाची निर्मिती करणाऱ्या कारखान्यामध्ये अत्याधुनिक अशा तंत्रज्ञानाचा, प्रगत अशा तंत्रज्ञानाचा वापर करून रेल्वे इंजिन निर्मिती क्षेत्राचा खूप मोठ्या प्रमाणात विकास करण्याचा प्रयत्न भारताने केलेला दिसून येतो. या चित्तरंजन लोकोमोटिव्ह वर्क्स या कारखान्याचं वैशिष्ट्य असं आहे, या ठिकाणी या प्रगत अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून वाफेवर चालणारी, डिझेलवर चालणारी आणि विजेवर चालणारी रेल्वे इंजिन निर्माण केली जातात. खूप मोठ्या प्रमाणात या इंजिनांची निर्मिती या ठिकाणी केली जाते. दुसरं आणखी एक ठिकाण आहे जिथं अशाच प्रकारच्या इंजिनांची निर्मिती केली जाते अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून, आणि ते म्हणजे वाराणसी. वाराणसी या ठिकाणी ज्या प्रकारच्या रेल्वे इंजिनांची निर्मिती केली जाते त्याला डिझेल लोकोमोटिव्ह वर्क्स असं नाव आहे. जसं चित्तरंजन या ठिकाणच्या रेल्वे इंजिनांच्या निर्मिती करण्याच्या कारखान्याचं नावच काय आहे? चित्तरंजन लोकोमोटिव्ह वर्क्स. तसं वाराणसी या ठिकाणी जी रेल्वे इंजिन तयार केली जातात आणि मुख्यत्वे फक्त डिझेलवरच चालणारी रेल्वे इंजिन या ठिकाणी तयार केली जातात, म्हणून वाराणसी या ठिकाणच्या रेल्वे इंजिनाची निर्मिती करणाऱ्या कारखान्याचं नाव आहे डिझेल लोकोमोटिव्ह वर्क्स. आणि या डिझेल लोकोमोटिव्ह वर्क्स मध्ये जी रेल्वे इंजिन तयार केली जातात, डिझेल रेल्वे इंजिन, ती साधारणपणे आपल्या जगातल्या 4 देशांना आणि विशेषतः आशिया आफ्रिका खंडातल्या देशांना मोठ्या प्रमाणामध्ये ही निर्यात केली जातात. ते म्हणजे पश्चिम बंगाल. संकल्पना चित्राद्वारे स्पष्ट करामध्ये एखादंच येऊ शकतं, कारण 4 आकडा आहे. पश्चिम बंगाल, श्रीलंका, टांझानिया आणि व्हिएतनाम
या 4 देशांना साधारणपणे या डिझेल लोकोमोटिव्ह वर्क्समध्ये तयार होणारी डिझेलवर चालणारी रेल्वे इंजिन मोठ्या प्रमाणामध्ये निर्यात केली जातात. याच्यावरती सुद्धा आपल्याला तंत्रज्ञानातील प्रगती याच्यावरही 2 गुणांसाठी प्रश्न विचारला जाऊ शकतो आणि विचारला तर त्याचं उत्तर आपल्याला लिहिता येईल. पुढं दिलेलं आहे टेलेक्स सेवा. याच्यावरती सुद्धा 2 गुणांसाठी प्रश्न विचारला जाऊ शकतो. आता टेलेक्स याचा अर्थ काय आहे? टेलेक्स म्हणजे एका ठिकाणाहून देशात एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जलद गतीनं टंकमुद्रित स्वरूपातील संदेशाचं वहन करणं त्याला म्हणायचं टेलेक्स सेवा. टंकमुद्रित म्हणजे तुम्ही टाईपरायटर पाहिलाय. टाईपरायटरच्या साहाय्याने जशी अक्षरं छापली जातात त्या पद्धतीने ती सेवा. थोडक्यात सुरुवातीला ही जी अक्षरं होती ती फक्त इंग्रजी भाषेमध्ये छापली जायची, टंकमुद्रित केली जायची. म्हणजे टेलेक्स सेवा ही पहिल्यांदा फक्त इंग्रजी भाषेमध्ये उपलब्ध होती. 1963 मध्ये साधारणपणे ही सेवा सुरू झाली. 1963 मध्ये सेवा सुरू झाली टेलेक्स सेवा. टेलेक्स सेवा म्हणजे काय? देशाच्या एका भागातून दुसऱ्या भागात संदेश पाठवायचा आहे, मेसेज पाठवायचा आहे. तर हा जो संदेश आहे, हा जो मेसेज आहे तो कशा स्वरूपामध्ये? टंकमुद्रित स्वरूपामध्ये पाठवला जातो. त्याला म्हणायचं टेलेक्स सेवा. देशाच्या एका भागातून दुसऱ्या भागात जलद गतीनं टंकमुद्रित संदेशाचे वहन करणे त्याला म्हणायचं टेलेक्स सेवा. आणि 1963 मध्ये पहिल्यांदा ही सेवा आपल्या देशामध्ये सुरू झाली आणि 1969 मध्ये ही पहिल्यांदा इंग्रजी भाषेमध्ये होती. ही सेवा इंग्रजीमध्येच मेसेज पाठवला जायचा, इंग्रजी भाषेमध्येच या संदेशाचं दळणवळण व्हायचं, देवाणघेवाण व्हायची. पण 1969 मध्ये देवनागरी लिपीमध्ये पहिल्यांदा दिल्लीमध्ये ही सेवा सुरू झाली आणि नंतर संपूर्ण भारतभर या सेवेचा प्रसार झाला. 1963 पासून ते 1990 पर्यंत ही सेवा खूप महत्त्वपूर्ण होती. पण 1990च्या नंतर इंटरनेटची सेवा उपलब्ध झाली. संदेशाचं दळणवळण देवाणघेवाण करण्यासाठी इंटरनेटचा उदय झाला आणि त्यानंतर ही सेवा थोड्या प्रमाणात संपुष्टातच आली असं म्हणायला काही हरकत नाही. तिचं महत्त्व आपोआपच कमी झालं, कारण त्या सेवेपेक्षा सुद्धा जलद गतीनं आणि सोप्या पद्धतीनं, सुलभ पद्धतीनं संदेशाचं देवाणघेवाण इंटरनेटच्या माध्यमातून होऊ लागलं. त्यामुळं तिचं महत्त्व संपुष्टात आलं 1990च्या नंतर, इंटरनेटच्या उदयाच्या नंतर. याच्यावर सुद्धा 2 गुणांसाठी प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो टेलेक्स सेवा. त्यानंतर आहे उपग्रहीय दूरसंचार केंद्र. पहा, कृत्रिम उपग्रहाच्या मदतीनं देशातल्या देशात संदेश देणं घेणं जास्तीत जास्त सुलभ करण्याचा प्रयत्न होऊ लागलेला होता. ते शक्य व्हावं यासाठी प्रयत्न होऊ लागलेला होता. आणि त्या दृष्टिकोनातून 1967 मध्ये अहमदाबाद जवळील जोधपूर टेकरा या ठिकाणी उपग्रहीय दूरसंचार भूकेंद्राची निर्मिती करण्यात आली. आणि त्यानंतर पुण्याजवळील आर्वी या ठिकाणी आणखी एका दूरसंचार भूकेंद्राची निर्मिती करण्यात आली.
पहा, 2 ठिकाणी उपग्रहीय दूरसंचार भूकेंद्राची निर्मिती का करण्यात आली? पहिल्यांदा जोधपूर टेकरा या गुजरातमधल्या अहमदाबाद या शहराच्या जवळच्या उपग्रहीय दूरसंचार भूकेंद्राची निर्मिती यासाठी करण्यात आली की उपग्रहाकडून जे संदेश येतील ते संदेश कुठे घ्यायचे, एक्सेप्ट कुठे करायचे, तर या उपग्रहीय दूरसंचार भूकेंद्राच्या ठिकाणी. उपग्रहाला संदेश पाठवायचे तर कुठून पाठवले जावेत यासाठी म्हणून जोधपूर टेकरा या ठिकाणी दूरसंचार भूकेंद्र निर्माण केलं. म्हणजे उपग्रहाकडे संदेश पाठवणं आणि उपग्रहाकडून आलेले संदेश स्वीकारणं या 2 उद्दिष्टासाठी म्हणून या जोधपूर टेकरा या दूरसंचार भूकेंद्राची निर्मिती केली गेली. पुढं अशा प्रकारचे संदेश स्वीकारणं आणि पाठवणं यासाठी जे तंत्रज्ञान लागतं, यासाठी जे तंत्रज्ञ लागतात, यासाठी जे मार्गदर्शक लागतात, असे उपग्रह तयार करणं, त्यांची संरचना करणं, यासाठी जो उच्च कोटीचं जे तंत्रज्ञान लागतं त्या संदर्भामध्ये देशातल्या देशातच हे सगळं मिळण्याची सोय व्हावी, तसे तंत्रज्ञ तयार व्हावेत, ते तंत्रज्ञान विकसित व्हावं यासाठी म्हणून पुण्याजवळील आर्वी या ठिकाणी या सगळ्या लोकांना मार्गदर्शन करण्यासाठी, प्रशिक्षण देण्यासाठी, हे काम देशातल्या देशातच व्हावं, हे सगळं करण्यासाठी आपल्याला इतरांची मदत घ्यावी लागू नये. कसं संदेश स्वीकारले जातात उपग्रहाकडून आलेले, कसे संदेश पाठवले जातात, हे सगळं ज्ञान आमच्या देशातल्या देशातच तंत्रज्ञांना मिळावं, ती सोय व्हावी या दृष्टिकोनातून आर्वी या ठिकाणच्या उपग्रहीय दूरसंचार केंद्राची निर्मिती करण्यात आली, प्रशिक्षण देण्याच्या हेतूने म्हणून. आणि याही क्षेत्रात भारताने खूप मोठा प्रगतीचा पल्ला गाठलेला आहे, हे सगळं जग बघत आहे. ठीक आहे, तर अवकाश संशोधन क्षेत्राच्या संदर्भात आपण या ठिकाणी मागच्या तासिकेला आणि याही तासिकेला माहिती पाहिलेली आहे, समजून घेतलेला आहे की विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा वापर अवकाश संशोधनाच्या क्षेत्रात भारताने किती चांगल्या पद्धतीने केलेला आहे. ठीक आहे, तर या ठिकाणी आपण थांबूया. हॅव अ नाईस डे.